नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या योजना करा लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरंच जमा झालेला आहे का, संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरंच जमा झालेले आहे का, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षातून 3दा जे पैसे आहेत ते देत असतं आणि एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची मदत देते. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चात काही प्रमाणात दिलासा देणे हाच याचा उद्देश आहे, परंतु ही मदत फक्त अशा शेतकऱ्यांना उपलब्ध आहे ज्याची माहिती पूर्णपणे बरोबर आहे, जसं की लँड शेअरिंग स्टेटस, आधार शेअरिंग स्टेटस, ई-केवायसी हे दोन्ही प्रॉब्लेम ज्या शेतकरी बांधवांची दुरुस्त आहे त्यांनाच हा हप्ता येणारा हप्ता मिळणार आहे. तर निश्चित मित्रांनो, आपल्याला पण मिळेल अशी आशा आहे, कारण की आपण लँड शेअरिंग स्टेटस व्हेरिफिकेशन जे आहे, लँड व्हेरिफिकेशन ते जर केलं असेल, ते दुरुस्त असेल, तुम्हाला नक्की हप्ता मिळणार आहे. तर ई-केवायसी अपडेट केली नसेल तर पेमेंट थांबले जाऊ शकते. ई-केवायसी प्रक्रिया ही करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी प्रक्रिया केली नसेल तर पुढील हप्ता थांबू शकतो. पीएम किसान योजना अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही OTP ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर नक्की मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करायला विसरू नका. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आपण जर फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या आणि आपल्या योजना करा लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.